मानकरी ठरला होता तो आपण बघतोय फलंदाज स्ट्राईक एंडला जितू पेडणेकर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. बॅटचा फेस ओपन केलाय पण जितू पेडणेकरनं. हीच ओळख आहे जितू पेडणेकरची. साई एकविरा 11 संघ दोन्ही संघाचा राखीव खेळू यायचे. दोन्ही संघाचा राखीव खेळू नाहीये. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावधी तब्बल 8 धावा लागल्यात. खूप मोठा सामना आपण बघतोय या मैदानावरती. संघर्ष 11 विपक्ष साई एकविरा 11 दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर उभे टाकले त्या मैदानावरती. दोन दिग्गज संघांमध्ये बिग फाईट सामना आपण बघतोय. टॅप करतो पुन्हा एकदा चांगलं क्षेत्रक्षण दाखवतो डीप मध्ये. फक्त एका धावेत सावधी होता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावधी तब्बल 9 धावा. अक्षय अक्षय बॉलच नाही. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक त्याला गोलंदाज देतोय राम. फुलटॉस चेंडू फेकलाय. जॉन्सनने एका धावेने स्वतः खातं करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 10 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ गोलंदाज रामचं. खरपून समाचार घेतला जातो जितू पेडणेकर मार्फत या गोलंदाज रामचा. पुन्हा एकदा विचार केला तर पुन्हा एकदा आता मात्र स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करतो. एक धावडी क्लिअर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 11 धावा. एक चेंडू शिल्लक षटकातील. अतिशय महागड षटक आतापर्यंत हाताला दिसतोय हा गोलंदाज राम. ज्या रामवरती विश्वास दाखवला होता त्याच रामने पहिल्या षटकामध्ये खराब गोलंदाजी दाखवली आहे या मैदानावरती. साई एकविरा 11 संघाचा आपण बघतोय गोलंदाज राम. प्रत्येक सामन्यासाठी फक्त एकच चेंडू असतील याची नोंद घ्यायची आहे. तर दुसरे बेले सामने 3 षटकांचे असतील याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. तर स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतोय जॉन्सन. फुलटॉस चेंडू फक्त दिशा देते चेंडूला. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्र क्लिअर करतोय. एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाचा धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 12 धावा. अतिशय महागडं षटक आपल्याला गोलंदाज रामने 12 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. नक्कीच चांगली फलंदाजी केली आहे. आक्रमक सुरुवात केली आहे ते म्हणजे या संघर्ष 11 संघाने. हीच ओळख आहे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला संघ आपण बघतोय संघर्ष 11 संघ. स्वप्नील बाकाडे स्मृती चषकचा चॅम्पियन संघ ठरला होता तोच संघ आपण बघतोय इन ॲक्शनमध्ये. हेच दोन्ही संघ मेगा फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते या स्वप्नील बाकाडे स्मृती चषकामध्ये. तेच दोन्ही संघ पुन्हा एकदा या मैदानावरती पहिल्या शेवटच्या सामन्यामध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. बघूया कोण सामना जिंकेल आणि पुढच्या फेरीत प्रवेश करेल. कोण वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक आपल्याला गोलंदाज किरण येतोय गोलंदाजी मार्कवरती. तर स्ट्रायकरला फलंदाज संघनायक संघर्ष 11 संघाचा जितू पेडणेकर. नो चेंडू फेकलाय. पहिला चेंडू खराब सुरुवात करतोय गोलंदाज किरण. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 13 धावा लागल्यात. पुन्हा एकदा फक्त दिशा देतो चेंडूला.
चेंडू देतो बॅकवर्ड पॉईंटमध्ये एक धाव पूर्ण करतोय डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 14 धावा. पुढे चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज जितू पेडणेकर. पुन्हा त्या टॅप करतो चेंडूला मोठा फटका चांगलं क्षेत्रक्षण दाखवतो डीपमध्ये. फक्त एका धावेचा उद्योगा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 15 धावा लागल्यात. स्ट्राईकला फलंदाज जॉन्सन. नक्कीच जॉन्सनची फलंदाजी शैली बघितली तर आगळा वेगळा स्टान्स बघायला मिळतोय जॉन्सनचा. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 15 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ गोलंदाज किरण मार्फत अप्रतिम सुरुवात करतोय. फ्लाइंग स्टार्ट करून देतोय संघर्ष 11 संघ. जितू पेडणेकर आणि जॉन्सन ही जोडी. गोलंदाजाला एक सूचना असेल, एक चेक असेल, दुसऱ्या चेकला नो चेंडू असेल याची नोंद घ्यायची आहे. फक्त दिशा देतो चेंडूला. फाईनली क्षेत्र क्लिअर करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 16 धावा लागल्यात. अजून षटकातील 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 16 धावा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती किरण. ही स्पर्धा आपण बघतोय GTCच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जाते. शैलेश भोईर सुरत सॅमच्या मार्फत ही संपूर्ण टीम सज्ज झाली आहे आणि घराघरात पोहोचवली या संपूर्ण टीमने. हार्दिक आभार व्यक्त करतो GTCचा सुद्धा. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 17 धावा लागल्यात. पुन्हा टॉप एज लागतोय. चूक करतोय परी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 18 धावा. खराब क्षेत्रक्षण दाखवतोय गली क्षेत्रामध्ये परी मार्फत. धावसंख्या 18. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ किरणचं. स्ट्राईकला पुन्हा एकदा जॉन्सन. फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता. अप्रतिम षटक. आता 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 18 धावा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रामने 12 धावा खर्च केल्या. एकही सफलता प्राप्त केली नाहीये. आणि दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला किरणचा तर 6 धावा खर्च केल्या आणि एकच सफलता प्राप्त केली नाहीये. तर 2 षटकामध्ये जर विचार केला तो माझ्या संघर्ष 11 संघाचा तर 2 षटकामध्ये तब्बल 18 धावा लागले धावफलकावरती. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक आता गोलंदाज येतोय अक्षय शेर्लेकर. ज्या अक्षय शेर्लेकरने स्वप्नील स्मृती चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजचा मानकरी ठरला होता तोच येतोय अक्षय शेर्लेकर. गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईकला फलंदाज तेवढाच कॅलिबरचा फलंदाज आपण बघतोय. तेवढाच आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज जितू पेडणेकर. कोण पहिला चेंडू लेग स्टिक सोडून चेंडू. पहिला चेंडू वाईट चेंडू फेकतोय. खराब सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 19 धावा. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ गोलंदाज अक्षय शेर्लेकरचा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू फेकल्याचा संकेत बघा त्यांचा इशारा तो वाईटचा. नियम क्रमांक 25चा वापर केला जातो पंचांमार्फत आणि चेंडू वाईटची खून करतोय पंच. संकेत बघत. धावसंख्या 20. टॉप एज लागतोय. फलंदाज बाद. बिग विकेट. मोठा धक्का बसतोय. जितू पेडणेकर बॅक टू द पवेलियन. तर नवीन फलंदाज राज येतोय. नक्कीच सर्व प्रेक्षकांना विनंती असेल जास्त बांबूवरती ताण देऊ नका. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल. या सामन्यात आपण पंच बघतोय. या संकेत भगत मॅन फ्रॉम दिवा.
स्क्वेअर लेगचे पंच अक्षय गायकवाड तसेच पवन हे 3 तटस्थ पंच आपण बघतोय या सामन्यासाठी. तर स्ट्रायकिंग फलंदाज आपण बघतोय या नवीन फलंदाज वन डाऊन फलंदाज राज येतोय. कट करण्याचा प्रयत्न केला जा चांगले क्षेत्ररक्षण दाखवतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये निर्धाव चेंडू सांगतोय धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 20 धावा. निनाद मार्फत चांगले क्षेत्ररक्षण बघितलं आपण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये नक्कीच समजत नाही फलंदाजाला चेंडू टप्पा पडल्यानंतर टर्न होतोय आणि निर्धाव चेंडू सांगतोय धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 20 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आतापर्यंत विचार केला तर अक्षयने अप्रतिम षटक हाताळलंय. ज्या अक्षयने खराब सुरुवात केली होती त्याच अक्षयने आतापर्यंत विचार केला शांत ठेवण्याचं काम करतोय तो या संघर्ष 11 संघाला. स्ट्रायकला फलंदाज पुन्हा एकदा राज अकाउंट ओपन करायचं राज याचं स्वतः खातं करायचं राज याला. यष्ट्या उद्ध्वस्त बिग विकेट राज बॅक टू द पवेलियन 0वरती बाद होतोय राज आणि दुसरा धक्का बसतोय संघर्ष 11 संघाला 20 या धावसंख्येवरती. नक्कीच नवीन पण येतोय 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आपण बघतोय अक्षय माने येतोय. अप्रतिम कमबॅक करतोय हा गोलंदाज अक्षय. ज्या अक्षयने 2 वाईट चेंडूने सुरुवात केली होती त्याच अक्षयने 4 चेंडू निर्धाव चेंडू फेकले सलग. जर विचार केला तर अक्षय शेर्लेकरचा स्वप्नील बाकाडे स्मृती चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजा मानकर ठरला होता तोच अक्षय शेर्लेकर आपण बघतोय गोलंदाजी मार्गवरती. अक्षयला सामोरेल फलंदाज अक्षय माने उर्फ भाऊ कदम या नावाने ओळखला तो. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता चेंडू पॅडवरती ब्रश होतोय आता मात्र ऑफ ब्रेक करतोय चेंडूला अक्षय शेर्लेकर. निर्धाव चेंडू सलग 5वा चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय गोलंदाज अक्षयने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. भेदक मारा करताना दिसतोय गोलंदाज अक्षय. धावसंख्या असते की धावसंख्या 20 2 बाद 20. पुढील चेंडू पुन्हा टॅप करतो चेंडूला एकदा व डिक्लेअर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांची धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 21 धावा. प्रति षटकामागे जर विचार केला तर 7ची सरासरी मेंटेन ठेवली. पहिल्या षटकात गोलंदाज रामने 12 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये किरणने 6 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये अक्षयने कंजूस गोलंदाजी केली आहे. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. अक्षय शेर्लेकरने अप्रतिम आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे या अक्षय शेर्लेकरने. शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतोय हा संघर्ष 11 संघ आणि किती धावांचं लक्ष ठेवतोय हा संघर्ष 11 संघ साई एकविरा संघापुढे. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 21 धावा. नक्कीच 27 ते 28 धावांचं लक्ष ठेवावं लागेल कारण त्याच्यासमोर तेवढाच मजबूत संघ तेवढाच बलाढ्य संघ आपण बघतोय तो म्हणजे साई एकविरा 11 संघ. नक्कीच आशुतोष म्हात्रे यांची कमी भासते ते म्हणजे साई एकविरा 11 संघाला. स्ट्रायकला फलंदाज आपण बघतोय जॉन्सन एक सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती करताना दिसतोय जॉन्सन. टेनिस क्रिकेट विश्वाचा जर विचार केला यावर्षी सीझनमध्ये जर विचार केला तर खूप मोठ्या स्पर्धा आपण बघितल्या. ठाणे आणि रायगडचा जर विचार केला तर 43 वेळा बाईकचा वापर केला जातोय मालिकावीरसाठी आणि 2 वेळा रेनॉल्ड क्विड आणि टाटा नॅनो कार आपण बघितली होती रतनबाबा पाटील स्मृती चषकामध्ये आणि जुविल इथे. पुन्हा एकदा फक्त दिशा देतो चेंडूला. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की बांबूवरती जास्त ताण देऊ नका स्वयंसेवक बघायचे. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 22 धावा.
टॉप एज लागतोय फलंदाज बाद बिग विकेट जॉन्सन बॅक टू द पॅव्हिलियन तिसरा धक्का बसतोय 22 धावसंख्येवरती संघर्ष 11 संघाला कमबॅक करतोय हा साई एकविरा 11 संघ या सामन्यामध्ये कुमार आवटे येतोय मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे कुमारची बघूया कशी फंदे करतोय नक्कीच नवसाई गोविंद पथकाचे अध्यक्ष सुद्धा आहेत कुमार आवटे आणि त्यांच्याच मार्फत ही स्पर्धा त्यांच्याच नावाने ही स्पर्धा खेळवली जाते नवसाई गोविंद चषक सन 2017 शेवटच्या दोन जर विचार केला तर 4 चेंडू शिल्लक धावसंख्या आपण बघतोय धावफलक होती 22 धावा नक्की 2 षटकामध्ये धावसंख्या होती 12 आता मात्र चौथ्या षटकामध्ये एका धावेसाठी संघर्ष करताना दिसतोय हा संघर्ष 11 संघ या पहिल्याच सामन्यामध्ये पुणे टॅप करतो चेंडूला मोठा फटका बघायला मिळतोय चांगली क्षेत्ररक्षण दाखवते राम येतो चेंडूवरती तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावेचा अवधी होता धावसंख्या 1 निवारते धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 23 धावा पुणे तर फक्त दिसत येतो चेंडूला फलंदाज बाद अक्षय माने बॅक टू द पॅव्हिलियन चौथा धक्का बसतोय संघर्ष 11 संघाला मी आधीच म्हटलं तर 2 षटकामध्ये चांगली सुरुवात केली होती संघर्ष 11 संघाने त्या संघर्ष 11 संघाला या चौथ्या षटकामध्ये एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 23 धावा 4 बाद 23 अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक धावसंख्या 23 टॉप एज लागतोय पंच निर्णय कळवायचा आहे आपण 3 पंच आपण बघतोय अक्षय गायकवाड संकेत भगत आणि पवन नक्कीच निर्धाव चेंडू पंच धाव नसेल ना निर्धाव चेंडू धावसंख्या 23 शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 23 धावा शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक शेवटच्या क्षणी चांगली गोलंदाजी करतोय तो साई एकविरा 11 संघ एक धाव डिक्लेअर 4 षटकांचा खेळ संपलाय 4 षटकांचा संख्या आपण बघतोय धावफलकावरती 24 धावा आणि 25 धावांचं लक्ष ठेवलंय एक मापक असं लक्ष ठेवलंय साई एकविरा 11 संघापुढे 24 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान असणारे साई एकविरा 11 संघापुढे तर यापुढे सामना असेल रेवा 11 संघनायक आणि दिवा 11 संघनायक याचे नाणेफेकीसाठी यापुढे सामने 3 षटकांचे असतील 3 गोलंदाज वापरण अनिवार्य असणारे याची नोंद घ्यायची आहे यापुढील सामने दुसरे फेजर सामने 3 षटकांचे असतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे यापुढील सामने 3 षटकांचे असतील 3 गोलंदाज वापरण अनिवार्य असणार आहेत रेवा 11 संघाने घ्यायचे नाणेफेकीसाठी दिवा 11 संघाने उपस्थित आहे संकेत भगत रेवा 11 संघाने यायचे नाणेफेकीसाठी रेवा 11 संघाने घ्यायचे नाणेफेकीसाठी रेवा 11 संघानायक
रेवा 11 संघ संगणक जास्त वेळ घेऊ नका. भूषण यांनी तिथे आगमन होते. हार्दिक स्वागत भूषण. रेवा 11 संघ संगणक याचे नाणेफेकीसाठी वारंवार तुम्हाला विनंती केली जाते. रेवा 11 संघ यायचे नाणेफेकीसाठी. विशाल मी विनंती करतो पुन्हा एकदा आमचे मान्यवर कालूशेठ भगत साहेबांना की तुमचे शुभ असते या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. सामना असेल दुसऱ्या वेळेला पहिला सामना रेवा 11 विपक्ष दिवा 11. सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. 3 गोलंदाज वापरणं अनिवार्य असणार आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. तत्पूर्वी आपण सामना बघतो या मैदानावरती पहिल्या वेळी शेवटचा सामना संघर्ष 11 विपक्ष साई एकविरा 11. निर्धारित 4 षटकामध्ये संघर्ष 11 संघाने धावफलकावरती धावा लावल्या 24 धावा 4 बाद आणि 25 धावांचं लक्ष ठेवलंय या साई एकविरा 11 संघापुढे. मी आमचे मान्यवर कालूशेठ भगत साहेबांना विनंती करतो की तुमच्या शुभ असते या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. सामना 3 षटकांचा असेल आणि 3 गोलंदाज वापरणं अनिवार्य असणार याची नोंद घ्यायची दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना असणार आहे. सामना 3 षटकांचा असेल आणि 3 गोलंदाज वापरावे लागतील. सामने 4 षटकांचे असतील यापुढील सामने याची नोंद घ्यायची आहे. रेवा 11 संघ नाणेफेक जिंकला. यापुढील सामने 4 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे. स्ट्रायकरला फंदा आपण बघतोय किरण. नो स्ट्रायकरला फंदाज प्रशांत. 24 चेंडूमध्ये 25 धावांचं आव्हान घेऊन उतरला आहे हा साई एकविरा 11 संघ. 24 चेंडू 25 धावांचं आव्हान. प्रति षटकामागे जर विचार केला तर 6.25च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताला गोलंदाज येतोय संघनायक स्वतः संघर्ष 11 संघाचा जितू पेडणेकर. पहिला चेंडू बेडकावला 2 धावा डिक्लेअर. 2 धावाने आगाज करतोय फलंदाज किरण. एक अष्टपैलू खेळू ज्या किरण 2 षटकामध्ये आपण गोलंदाजी दाखवली तोच किरण येतोय. आता मात्र फलंदाजीसाठी आता मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईटचं गुण येतोय. पंच संकेत बघा त्यांचा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 3 धावा लागल्यात. इनसाइड एज लागतीये. कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय स्वतः गोलंदाज ते फलथ्रूमध्ये जितू पेडणेकर चेंडूवरती निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित. पुढील चेंडू पुन्हा एकदा समजत नाही फलंदाज किरणला. चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून निघून जातोय. सरळ एस्टरच्या हातामध्ये कुमार आवटेच्या हातामध्ये. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 3 धावा लागली. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ गोलंदाज जितू पेडणेकरचं. स्ट्रायकला फलंदाज किरण. वाजता बिग विकेट. किरण बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला धक्का बसतोय. मोठा धक्का बसतोय साई एकविरा 11 संघाला. 3 या धावसंख्या होती. पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल बांबूवरती ताण देऊ नका. थोडंसं सहकार्य करायचंय. नक्की आमच्या स्वयंसेवकांना सुद्धा विनंती असेल लक्ष ठेवायचंय. नवीन पर्यंत आपण बघतोय स्ट्राईक एंडला मंगेश येतोय. बिग विकेट. मंगेश बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का बसतोय तो मैदा
साई एकविरा 11 संघाला पहिल्याच षटकामध्ये बॅकफूट वरती दिसतोय. हा साई एकविरा 11 संघ 25 धावांचं आव्हान घेऊन उतरला होता हा साई एकविरा 11 संघ. आणि धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. तर नवीन पंच आपण बघतोय मयूर येतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणारे हा गोलंदाज जितू पेडणेकर. बघा पहिली हॅट्रिकचा संपादन केली अक्षय गुरवने मॅन फ्रॉम दिवा. दुसऱ्या हॅट्रिकचा मान पटकावतोय का हा गोलंदाज जितू पेडणेकर. एक अष्टपैलूकडे आपण बघतोय संघाचा तारणहार संघर्ष संघाचा. इन्साइड लागतीये. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 2-3. उर्वरित समीकरण 18 चेंडूमध्ये 22 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. प्रत्येक षटकामागे जर विचार केला आता मात्र 7.33 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल या मैदानावरती या साई एकविरा 11 संघाला. या दरम्यान आमचे मान्यवर मितेश मेश्री साहेबांचे इथे आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असणार आहे की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 18 चेंडू 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी साई एकविरा 11 संघाला बिग फाईट सामना आपण बघतो या मैदानावरती. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना संघर्ष 11 विपक्ष साई एकविरा 11 या दोन दिग्गज संघांमध्ये. 18 चेंडू 22 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी स्ट्रायकिंग आपण बघतोय प्रशांत. गोलंदाजी मार्ग होती वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटकातील गोलंदाज येतो राज. मितेश मिश्रे यांचं ते आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असणार आहे की व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. ही स्पर्धा आपण बघतोय GTCच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केले जाते. संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. या दरम्यान वाईट चेंडू शैलेश भोईर असो सूरज असो आपले टेक्निशियन ते सॅम असो. पुढे चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स उचली घेतोय. टेक ऑफ चेंडूला एक धाव डिक्लेअर स्वरूपात मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 5 धावा लागल्यात. षटक क्रमांक दुसरं मार्ग गोलंदाज राजचं. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 5 धावा. 25 धावांचं आव्हान घेऊन उतरला होता हा साई एकविरा 11 संघ. आणि बॅकफुटवरती दिसतोय हा साई एकविरा 11 संघ. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ राजचं. या राजने खराब सुरुवात केली होती. पहिला चेंडू वाईट चेंडू फेकला होता तोच येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती राज. स्ट्रायकर फलंदाज प्रशांत. पुणे एकदा लाईन बघावी लागेल. लाईन चुकीचे लेग स्टिक सोडून जाते. 9 पंचांचा वाईटचा येतोय. एकूण विचार केला तर ICC नियम क्रमांक 25चा वापर केला जातोय पंचांमार्फत. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 6 धावा. फक्त दिशा देतो चेंडूला. एक धाव डिक्लेअर स्वरूपात मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 7 धावा लागल्यात. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ गोलंदाज राजचं. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 7 धावा. या दरम्यान आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. मी विनंती करतो निखिल नारकर यांना की तुमच्या शुभ हस्ते सन्मान करायचा. त्यामुळे मितेश मिश्री यांचा शाळ आणि श्रीफळ देऊन सन्मानित करायचं आहे. या दरम्यान पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 8 धावा. धावसंख्या 8 2 बाद 8.
धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 8 धावा लागल्यात. 25 धावांचं लक्ष असणारे साई एकविरा 11 संघापुढे. कट करतो चेंडूला शेवटच्या क्षणी अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये निर्धाव चेंडू संघ. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 8 धावा. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकतो गोलंदाज राज. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 8. पुढे चेंडू पुन्हा एकदा टॅप करतो चेंडूला. एक धाव डिक्लेअर. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 9 धावा. पुणे त्या लेग स्टिक सोडून जाते. पंधाचा इशारा वाईटचा येतोय. पुणे त्या प्रेक्षकांना विनंती असेल बांबूवरती जास्त ताण देऊ नका. धावसंख्या 10 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय कुमार आवटे. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. 2 षटकां 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 10. 1 चेंडू अजूनही शिल्लक षटकातील. स्ट्रायकला पर्यंत आपण बघतोय प्रशांत. 13 चेंडू अजूनही 15 धावीची गरज सामना जिंकण्यासाठी. साई एकविरा 11 संघ 13 चेंडूमध्ये 15 धावीची गरज. पुणे त्या कट करण्याचा प्रयत्न केला तर वाईट चेंडू फेकलाय. तटस्थ पंच आपण बघतोय संकेत भगत. डोळ्यामध्ये तेल घालून पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय संकेत भगत, अक्षय गायकवाड आणि सोनू याला. हे 3 तटस्थ पंच आपण बघतोय. या सामन्याची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 11 धावा. पुन्हा एकदा दिशा वाईट चेंडू फेकलाय. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू फेकलेत. या षटकामध्ये जर विचार केला एकूण 6 वाईट चेंडू फेकलेत म्हणून एकूण 12 चेंडूंचं षटक हातावला लागेल तेव्हा गोलंदाज राजला. एकूण 6 वाईट चेंडू. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 12 धावा. 13 चेंडू 13 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. वापसी करतोय हा साई एकविरा 11 संघ. या सामन्यामध्ये 13 चेंडूमध्ये 13 धावांचे मानसिक दडपण निर्माण झालं या गोलंदाज फक्त दिशा देतो चेंडूला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 13 धावा. 12 चेंडूमध्ये 12 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर 3 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज जितू पेडणेकरने. आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 12 चेंडूंचं षटक हाताला गोलंदाज राज याने तब्बल 10 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये 6 वाईड होते. 6 अवांतर धावा होत्या या षटकामध्ये. 12 चेंडूमध्ये 12 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी तुम्ही साई एकविरा 11 संघाला. समीकरण होतं 3 षटकामध्ये 22 धावेची गरज होती. 10 धावा आल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये. समीकरण बदलतंय. 12 चेंडू 12 धावेची गरज. विकेट न गमावता 11 केल्या तरी संघ जिंकू शकतो. स्ट्रायकिंगला पण आपण बघतोय मयूर, एक अनुभवी फलंदाज. क्रिकेटमध्ये याला पुराणा चावल म्हटलं जातं. तोच फलंदाज स्ट्रायकिंगला मयूर. पुन्हा एकदा वाईट चेंडू फेकला. पहिला चेंडू वाईट चेंडू फेकलाय. खराब सुरुवात करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 14 धावा. 12 चेंडू 11 धावेची. विकेट न गमावता 10 केल्या तरी संघ जिंकू शकतो. फक्त सन्मान चेंडूला ब्लॉकहोलचा वापर केला होता. खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय. खराब पैकी 3 धावा असतील या चेंडूवरती.
खराब क्रिकेट दाखवतोय हा संघर्ष 11 संघ आणि नशिबाची साथ लाभते ते म्हणजे या साई एकविरा 11 संघाला. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या 17. 11चे मोन्या आपण कुठे असेल तर व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचे. मोन्या धावसंख्या 17. अजूनही 8 धावांची गरज. सामना खुला झालाय. फक्त सन्मान दिला चेंडूला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवते प्रशांतने. नक्कीच विचार केला अप्रतिम फलंदाजी दाखवली आहे. धावसंख्या 1 निवड. धावसंख्या 18. अजूनही 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 7 धावेची गरज. एक पात्र अभिनय दाखवतोय. वन मॅन शो दाखवतोय हा फलंदाज प्रशांत. 10 चेंडू 7 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. एक हाय व्होल्टेज सामना बघायला मिळतोय. एक ठसन क्रिकेट बघायला मिळतो या मैदानावरती. बिग फाईट सामना या मैदानावरती. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये अक्षय मार्फत. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 18 धावा. 9 चेंडू 7 धावेची गरज. 6 केल्या तरी संघ जिंकू शकतो याची नोंद घ्यायची. 9 चेंडू मध्ये 7 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. वापसी करतोय साई एकविरा 11 संघ. कट करतो चेंडूला. शेवटच्या क्षणी कट करतो चेंडूला. जेल सोडतोय प्रशांतचा. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती तब्बल 18 धावा. 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू फेकतो जितू पेडणेकर. 8 चेंडू 7 धावेची गरज. 6 केल्या तरी संघ जिंकू शकतो याची नोंद घ्यायची. 2 बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकले तर या सामन्यामध्ये वापसी करून दिली आपल्या संघाला. संघर्ष 11 संघाचा संघनायक आपण बघतोय जितू पेडणेकर. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये झोकून दिलं होतं चेंडूवरती. आकाश पाटील मार्फत जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवतोय. नक्कीच झोकून दिलं होतं चेंडूवरती. 7 चेंडू 7 धावेची गरज. सामना अतिशय अतितटीच्या अवस्थेमध्ये बघायला मिळते. रंगतदार सामना. पुन्हा एकदा वाईट चेंडू नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 18 धावा. 6 चेंडू मध्ये 7 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 6 केल्या तरी संघ जिंकू शकतो याची नोंद घ्यायची. 4 निर्धाव चेंडू फेकले सलग गोलंदाज जितू पेडणेकरने. अप्रतिम षटक हाताळलं गोलंदाज जितू पेडणेकरने. फक्त 5 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. समीकरण बदलते. 6 चेंडू आणि 7 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडूमध्ये 7 धावांची गरज असणारा सामना जिंकण्यासाठी. ज्या प्रशांतने जर विचार केला विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या त्याच प्रशांतला शांत ठेवण्याचं काम केलंय या जितू पेडणेकरने. समीकरण बदलते. 6 चेंडू 7 धावेची गरज. बघा कोण येतोय नवीन गोलंदाज. निर्णायक षटक कोण घेऊन येतोय. नक्कीच आकाश पाटील वरती विश्वास दाखवलाय. संघनायकाने चेंडू सोपवलाय आकाश पाटील वरती. मित्रांनो चेंडू सोपवला नाहीये तर सामन्याचं भवितव्य सोपवलंय. सामना सोपवलाय गोलंदाज आकाश पाटील वरती या संघर्ष 11 संघाचे संघनायक जितू पेडणेकरने. तर स्ट्रायक पण आपण बघतोय मयूर. नक्कीच प्रतिष्ठा पणाला लागली. आपला अनुभव नक्कीच पणाला लागले या मैदानावरती मयूरचं. 6 चेंडू 7 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकला फलंदाज मयूर. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. शो द गुड गेम.
पहिला चेंडू सुरेख सुरुवात करतोय आकाश पाटील. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय समजत नाहीये. बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय यशच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगतो धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावती तब्बल 18 धावा. शेवटचे 5 चेंडूंचा जर विचार केला तर निर्धाव चेंडू फेकलेत या संघर्ष एलेव्हन संघाने. 5 चेंडू 7 धावेची गरज. यष्टा उद्ध्वस्त बिग विकेट. मयूर बॅक टू द पवेलियन. 4 चेंडू मध्ये 7 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 6 केल्या तरी संघ जिंकू शकतो. सामन्यामध्ये वापसी करून दिली आहे तेव्हा संघर्ष एलेव्हन संघाच्या गोलंदाजांनी खास करून कौतुक करावं असं वाटतंय गोलंदाज जितू पेडणेकरचं. आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय गोलंदाज आकाश पाटील. 2 चेंडू सुरेख चेंडू फेकले आहेत. मयूरला तंबूचा रस्ता दाखवला. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आकाश पाटीलने मयूरच्या. 4 चेंडूमध्ये 7 धावेची गरज आणि 6 केल्या तरी संघ जिंकू शकतो. तर नवीन फलंदाज परी येतोय प्रतीक येतोय नवीन फलंदाज. 4 चेंडू 7 धावेची गरज 6 केल्या तरी संघ जिंकू शकतो. असं वाटलं की सामना एकतर्फी होईल. सहज सामना जिंकेल साई एकविरा इलेव्हन संघ. परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं तर शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाहीये शेवटची धाव जोपर्यंत निघत नाहीये तोपर्यंत कोणतेही भागीत करणं कोणतीही आकाशवाणी करणं चुकीचं असतं. 4 चेंडू 7 धावेची गरज. स्ट्रायकला फलंदाज आपण बघतोय परी. टॅप करतो चेंडूला मोठा फटका. चेंडू सीमा पलीकडे संघर्षमय चौकार येतोय परीच्या बॅट मधून. तीन चेंडू 3 धावांची गरज. 2 केल्या तरी संघ जिंकू शकतो. शेवटच्या क्षणामध्ये परीने अप्रतिम चौकार मारलाय. सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून देण्यात चौकार येतो परीच्या बॅट मधून. 3 चेंडू 3 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. एक संघर्षमय चौकार आलाय परीच्या बॅट मधून. 2 केल्या तरी संघ जिंकू शकता याची नोंद घ्यायची. 3 चेंडू मध्ये 3 धावेची गरज. 2 केल्या तरी संघ जिंकू शकतो. 2 केल्या तरी संघ जिंकू शकतो याची नोंद घ्यायची. 3 चेंडू मध्ये 3 धावांची 2 केल्या तरी संघ जिंकू शकतो याची नोंद घ्यायची. तर विचार केला तर संघर्ष इलेव्हन सगळे 4 फलंदाज बाद झालेत. तर साई एकविरा इलेव्हन सगळे 3 फलंदाज बाद झालेत. आणि नाणेफेकी सुद्धा साई एकविरा इलेव्हन संघाने जिंकली आहे. संघर्ष इलेव्हन संघ 4 फलंदाज बाद झाले तर साई एकविरा इलेव्हन संघ 3 फलंदाज बाद झाले त्याची नोंद घ्यायची. 3 चेंडू 3 धावांचे 2 केले तर संघ जिंकू शकतो विकेटच्या आधारावरती याची नोंद घ्यायची. वाईट चेंडू फेकलाय शेवटच्या क्षणी. ज्या आकाश पाटीलने चांगली सुरुवात केली होती तोच आकाश पाटील वरती मानसिक दडपण निर्माण झालाय. 3 चेंडू 2 धावांची गरज. 1 केली तर संघ जिंकू शकतो तो मग साई एकविरा इलेव्हन संघ. अतिशय मोठा सामना आपण बघतोय. नक्कीच ठसन क्रिकेट एक बदला घेताना दिसतोय. हा साई एकविरा इलेव्हन संघ संघर्ष इलेव्हन संघापुढे चांगला परफॉर्मन्स दाखवतोय या पहिल्या शेवटच्या सामन्यामध्ये. 3 चेंडू 2 धावेची गरज. आउटसाइड लगते फलंदाज बाद. बिग विकेट. परी बॅक टू द पवेलियन. ज्या परीने विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या त्याच परीला तंबूचा रस्ता दाखवतोय. 2 चेंडू 2 धावांची 1 केली. विकेट न गमावता 1 केली तरी संघ जिंकू शकतो. कारण की जर विचार केला तर दोन्ही संघाचे समान फलंदाज बाद झालेत. 4-4 फलंदाज बाद झालेत. तर नाणेफेकी जिंकली आहे या साई एकविरा इलेव्हन संघाने. 2 चेंडू 2 धावांची 1 केली तरी संघ जिंकू शकतो नाणेफेकीच्या आधारावरती. कारण की दोन्ही संघाचे 4-4 फलंदाज बाद झालेत याची नोंद घ्यायची आहे.
2 चेंडू 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नक्कीच ज्या परीने विजया आशा पल्लवित केल्या होत्या त्याच परीला फलंदाज बाद. बिग विकेट. 1 चेंडू 2 धावांचे कंपल्सरी तुम्हाला करावे लागते याची नोंद घ्यायची आहे. मॅच ऑफ द टुर्नामेंट बघायला मिळते या मैदानामध्ये पहिल्या व शेवटचा सामना. 1 चेंडू 2 धावांची कंपल्सरी गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 1 चेंडू 2 धावांची गरज. बघूया सामना कोण जिंकतोय, नक्की कोण हिरो ठरतोय बघायचंय. फलंदाज अक्षय शेरलेकर की गोलंदाज आकाश पाटील. 1 चेंडू मध्ये 2 धावेची गरज कंपल्सरी आता मात्र करावे लागतील. एक चेंडू 2 धावांचे सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. 1 चेंडू 2 धावा. खूप मोठा सामना आपण बघतोय या मैदानात. एक हाय व्होल्टेज सामना बघायला मिळतो या मैदानात. बिग फाईट सामना पहिल्या व शेवटचा सामना. आणि सामना जिंकतो तो माझा एका धावेने सामना जिंकलाय विकेटच्या आधारावरती या संघर्ष 11 संघाने. तर या सामन्याचा मानकरी ठरलाय ज्याने शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम गुण दाखवले. आकाश पाटील याचे मॅन ऑफ मॅचचा मानकरी ठरलाय, हिरो ठरलाय. मी मितेश मिश्री यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते सन्मानित करायचे आकाश पाटीलला. शेवटच्या क्षणी चांगली गोलंदाजी केली आहे आणि आपल्या संघाला दुसऱ्या फेरीत प्रवेश करून दिलाय. या संघर्ष 11 संघाला एक निसटता विजय संपादन केलाय या संघर्ष 11 संघाने आणि पुढच्या फेरीत प्रवेश केलाय. तर यापुढील सामना असेल दुसऱ्या फेरीत पहिला